आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आमरे तुझे का नाही लय उपकार आहेत बघ आमच्यावर। गाई आता समजा आपल्या मनासारखं होईल बघ, आणि दीदीला बी त्या वांग्याशी लगीन करायला नाही लागणार। आता आपण घरी गेलो ना की सगळं सामान भरू आणि दीदीला इथनं पळवून घेऊन जाऊ। अगं कसला विचार करतेस? आता आलंय मनात तर करून टाकू। इथं अशीच बसून राहिले तर काही बी होणार नाही। तिथं पेन्शन ऑफिसात काय झालं असेल कुणास ठाऊक। बाहेर पडायला काहीतरी केलं पाहिजे। काका, आओ काका, काका, सत्याचे बाबा, काका, काका, ए जरा इकडे रे। या रूमची दुसरी चावी आहे का तुझ्याकडे? आहे की, बघू जरा दे। हा जातो। थँक्यू पप्पा। पप्पा? सॉरी काका। ठीक आहे, पण बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर इथं अडकून जीवच गेला असता माझा। मंजू अगं नेमकं झालंय काय? तू तू इतकी घाबरलीस का? आणि तुला असं बंद का केलंय? ते नाही सांगता येणार, नंतर सांगते। मंजू, मंजू अगं ऐक। गाई अगं घरात चोर घुसलेले वाटतं। अगं पण चोरी करण्यासारखं आहे तरी काय घरात? आमरे आमरे अगं समजा घर अस्ताव्यस्त करून टाकलंय बघ। आपल्याला लवकर हे दीदीला फोन करून सांगायला पाहिजे। हॅलो आमरे, अगं तुलाच फोन करणार होते बघ। कुठे आहे तुम्ही? अगं आत्ताच घरी आलोय आम्ही, पण एक लय मोठा प्रॉब्लेम झालाय। काय? अगं घरात चोर घुसले होते वाटतं, सगळ्या घराची नासधूस करून ठेवली आहे, पण नेमकं काय चोरीला गेले ना तेच कळना झालंय। काय? हो हुडकायचं ह्यात निघून आणठावं। हे म्हणजे काय ग, लगीन सोडून कुठं चालली आहेस? चला द्यात। अगं आत्या, आपल्या घरात चोर घुसले होते,
त्यांनी लई नासधूस केली सामानाची. नक्की काय झालं ते बघायला जायला पाहिजे मला. काय बी सांगू ना ग. तुला हितनं पळून जायसाठी तू कारण शक्तीस मला चांगलं ठाव आहे की. आणि काय ग तू बाहेर कशी काय आली? मी तर दाराला बाहेरनं लॉक केलं होतं. मग बाहेर कुणी काढलं तुला? आणि तुझी आई ना अमृत्या बी नाही ती. कुठं आहे ती? माहित नाही, असतील की इथंच कुठतर. म्हणजे तुम्ही मायाली की स्वतः लई शान आहे समजताय वी? हा बघ तुमच्यात ह्यो जी काही कट शिजतोय का नाही त्याचा वास आता मला यायला लागलाय. शेवटी रत्ना काटे आहे मी, रत्ना काटे. आते मी आलेच. आणि काय ग त्या दोघी कुठं आहे? त्या समधीकडे हुडाकलं तेच नाही पण कुठं सुधी घावल्या नाही त्या. मला नाही माहित आते, पण आता घरी जावं लागल. त्या चोरांनी काय डल्ला बिला मारला नाही ते बघावं लागल की. हे म्हणजे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? डल्ला माराय असं घरात हायच काय? ए डिजा बघ ही तुझी हुनारी बायको आहे. ही आता हितनं जर कुठं हल्ली तर पहिलं तुला पायतानाने हानीन बघ. हिच्यावर ध्यान ठेवायचं काय? ठीक आहे. आणि म्हणजे तुला बी सांगून ठेवत्या बघ, ही रिस्टार्ट सोडून जर कुठं गेलीस तर लई महागात पडल तुला. What? बया 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 कानात न रगात पडायची येळ आली ग. कसलं बँड वाजवते ती आणि असल्या बँडवर नाचायला लागलाय तुम्ही. मी नाचत नव्हतो, मी लय काम केलं ना तर कंबर दुखत होती अशी मोडत होतो. वाईट तर धडाचं वाजवते ती का? मला सांगायचं मी कसलं भारीतलं बँडवाला आणून दिला असतं तिला. त्याची गरजच नाही ना. तू स्वतः जाऊन ओरडली असती तरी बँड झाला असता. म्हणजे तू सुरात म्हणली असती ना. तर ती सोडा, हिला का नाही लई पैशाचा माज आहे. त्याच्यामुळे उग कुठलं तर बँडवाला उचललं ती आणि घेऊन आली. अव माझं हात दगडाखाली अडकले ती व. नाहीतर ह्या रत्ना काट्याने जाऊन दिलं असतं. हळद कशी थाटात करायची असत्या. हळद मला आठवते ना आपली हळद. आपल्या लग्नात हळदीला तू एवढी नाचली की तू विसरलीच स्वतःच लगीन आहे. नाचतच होती. तुला आठवतंय ना? मला चांगलं आठवतंय. तेव्हाच तर माझं नशीब फुटलं. तेव्हाच नशीब फुटलं माझ्या बरोबर लगीन. रत्ना ऐक ना. हाय का किस्ता पसारा करून ठेवलाय आणि गेल्या त्या गाव हिंडाय. जी मी घडी घालतो. संसाराची घडी नाही घालता आली का वा? आणि निघाल्यात साडीची घडी घालाय. हा तिकडे माग वंस वा अगदी 100 वरीस आयुष्य आहे तुम्हा दोघी मायाली किसनी. काय ग सुनंदे स्वतःच्या लेकीची हळद आहे नका इथं आणि कुठे गेलतीस गाव हिंडाय? वंस ते आता हळदीचा कार्यक्रम म्हटल्यावर 4-5 पाहुणे रावळे नकोत का? त्यासाठीच अवतान द्यायला गेलेलो काय काय ठिकाणी. काय गरज आहे? इथले लोक आहेत की त्यांना बोलवायचं ना. अहो अत्तू ग ते त्यांचे पाहुणेत ना. त्यांना काय म्हणायचं कपडे बदलून या आमच्या लग्नाला. हा बस तू काय आता तोंड बघत बसलीस? जा की आता आवरा कामाला लागा. सगळीकडं मीच बघायचं तिथं कुठं म्हणून बघायचं कुणा ठावं. होय ना केवढी बारीक झाली काम करू करू. झालं जावा बाहेरची कामं बघा जावा. बारीक झाली साडीची घडी घालतो. रुपू पुष्की रुपू पुष्की. अगं तुझी हळद आहे जरा स्माइल विल कर. स्माईल तुला खेळ वाटतोय का हा सगळा? जोपर्यंत तुझी उष्टी हळद मला लागत नाही ना तोपर्यंत मी हे लग्न नाही करणार. मग तुझा प्लॅन गेला चुलीत. अगं या लग्नाच्या घाई गडबडीत मी आता चूल कुठे शोधत बसू. ए तू सांडपणा नको करू हा. फालतूगिरी बंद कर तुझी. सॉरी जान. हे बघ माझ्यावर तू फक्त भरोसा ठेव. माझी उष्टी हळद तुला लागणार म्हणजे लागणार. तू फक्त धीर धर. खरं बोलतोय पुष्टी. यस. घरात समजा ठीक आहे ना. चोरांनी नक्की काय गोंधळ घातलाय?
चोरीला तर काहीच गेलं नाही बघ, पण सोफा आणि खुर्च्या समदच हिचकटून ठेवलेलं. कपाट आणि भांडी पण उचकटलेलीत, पण माळ्यावरचं भंगार बी खाली काढून ठेवलेलं त्यांनी. काय? चोर जर चोरी करायला आले होते तर त्यांनी कपाट शोधायला पाहिजे होतं ना. असं माळा उचकटून आणि सोफा उचकटून काय मिळणार होतं? ते नक्कीच चोरीच करायला आले होते का? म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय? म्हणजे चोर चोरी करायला नाही तर काहीतरी शोधायला आले होते कन्फर्म. कारण आपण जिथं पैसे ठेवत नाही तिथं बी त्यांनी बघितले. काय? कुठे आमची नवरी मुलगी? किती गोड दिसते. या भारती मॅडम, प्रिया, अगदी आठवणीनं आलात. तुला काय वाटलं आम्ही येणार नाही? मग झाली सगळी तयारी? हो, सुरूच आहे. चला मग आम्हाला तुम्हाला हातभार लावू द्या. हो, तुम्ही कशाला उगाचच? अहो कशाला म्हणजे? अहो घरचं कार्य आहे आणि बाईच्या जन्माला आल्यावर असं मंगल कार्यात बसून चालतंय वय. तिकडे खाळकून दे आणि इकडे खाळकून दे. सत्या, ही धरा, बांधा एकमेकांना. आमरे, आता हळद लागायची बी वेळ झाली. आपली पळून जायची वेळ कधी येणार? जरा धीर धरशील का? का आता हितनच उचलून नेऊ तुला? नको नको, तुझ्या सासूबाईला ते आवडायचं नाही. तर आपण नाटक करू आणि नंतर मग कल्टी मारू. आता कुठे चाललायस कल्टी मारून? कल्टी? उलटी. ते मगाशी समोसा खाल्लं ना, उलटी आल्यासारखं झालं. मम्मी, कल्टी कशाला मारू? बस हळदीला बस. मंजू बस. हळकुंड ते ग दोघांच्या हातात. बांधा एकामेकाला. सर मागा आमरे. हात लागायच्या आधी चेहरा किती खुल्लाय बघा. मग आमचा भाव हायच तसा. हळदीला बी लाजवल एवढा भारी दिसतोय. जर मी पुरगी असतो का नाही तर रुपालीला पाठवणं उठून मीच बसलो असतो पाठव. काय मम्मी? रुपाली, कैसी है रे तू मेरी जान? ए बाई, कोण आहेस तू आणि तुला कोणी अवतान दिलं का? मम्मी साहेब, माझ्या मैत्रिणीची मावशी आहे ही. तिला जमलं नाही ना याला, म्हणून आल्यात. खाला आहेत, खाला खाला म्हणतो आम्ही यांना. ये मेरी रूपाली है, भाई पहचानती है इसको? आज इसकी हल्दी है. अगे खाला, सत्ताच्या तोंडाको अशी हळद लावायची नसती असती. पहिल्यांदा नवरे के तोंड को हळद लावते है, नंतर नवरी के तोंड को उसकी उष्टी. तो वही तो करने आई ना मेरी जान. क्या रूपाली, लग गई ना हल्दी? अगे खाला, एक खोयाच्या आखेचे काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? हे सब नाही, सांग की तिला. वय वय, मी सांगते. मैं वो हमरे की सांगेल. अगं खाला,
पहिल्यांदा नवरे को और बाद में नवरी के चेहरे को लावने का होता है हळद. बरोबर है ना स्वप्ना वहिनी? वही 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 सांगने वाली थी मैं. जमले. अरे वही तो करने आई मैं इधर. चल रूपाली मैं जाती है, मैं इधर ही कुछ लगा बिगा तो बोल. ए खाला खाला माझं काम झाला. चल सपने चल तुझ्याच नावाची पहिली हळद निघाली तू लाव. वही वही. फोटोग्राफर फोटो काढा. ताट दिसू दे ताट दिसू दे. चांगले काढा पोस्ट करायचे मला. हा काढा फोटो. बया लाईट कशाला गेली आता फोटो कसा येणार माझा. लाईट कसं काय गेली ना? ए बळवंत. अरे बळवंत कोण आहे? होते की? अरे तूच. हा मीच बळवंत लक्ष्मी माने. हा पप्पा बोला की. ऐका ऐका, लाईटची वाट बघण्यात आता वेळ घालवू नका. जनरेटर चालू होतो का ते बघा. नसेल तर आपण गॅस बत्त्या आणल्यात ना, त्या घेऊन या. गॅसपत्ती घेऊन. बरोबर. जय द्या लाईट पण गेली आता फोटो कसा निघणार माझा. जय द्या आत्ताच कशी लाईट गेली. मला कधीचे फोटो काढायचे होते. इतकी छान तयार झाले होते. आता कसे फोटो काढणार मी? अगं माझा कंदी प्याडा ग, मी काढतो तुझा फोटो. तू कसे काढणार? लाईट तर गेलीच ना. अगं रडू नको, मेकअप खराब होईल तुझा. चल आपण सध्या दादाला हळद पण लावूया. ये. आवा अशी कशी गेली लाईट? तिच्या घाबरू नका घाबरू. हाय मी इथंच आहे. प्रिया शांत हो. चल आपल्याला मंजूला हळद लावायची. चल लवकर. चल. आलोय आनंद ठेव. आलोय. स्टेजवर ठेव. हा त्याला फोन लावला का? हो. काय म्हणला? 10-15 मिनिटात लाईट दिली म्हणलाय. थँक्यू पप्पा. सदा सुखी राहा बोरी. तू मनानं लय चांगली आहेस. तुझं कधीच वाईट होणार नाही. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. सत्ताच्या लेकराला सोडून दुसऱ्याचं लेकरू कडेवर घेताना लय आनंद होतो या चित्तरकाराला. गेले तिकडे हळद लावायचं.